देखिए, पहला जो आपने सवाल किया उसमें त्याच्यामध्ये असं नाहीये की कोणत्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही। आज राज्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की जे आपला माल एक्सपोर्ट करतात। अनेक शेतकरी असे आहेत की जे त्या ठिकाणी शेतीमध्ये मोठं परिवर्तन करून मॉडेल शेती तयार करतात, शेतीला फायद्यामध्ये आणतात। पण जो गरीब शेतकरी आहे त्याला अजून मदत करावी लागेल। ती मदत राज्य सरकार करेल आणि त्यालाही सक्षम बनवेल। आणि अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे। देवेंद्र जी दो सवाल है, खास करके महाराष्ट्र को पिछले 12 सालों में केंद्र सरकार की तरफ से भैया अभी मराठी में दे दिया, मैं उसका जवाब वापस उसमें दो चीजें एक सेकंड उसके बाद उसके क्या क्या मिला है वो आपने मराठी में बताया। पिछले 2-2.5 साल जो यूपीए के थे उसमें उन्होंने बहुत सारे ऐसे आरोप लगाए थे कि उनको जो जीएसटी का पैसा है वो नहीं मिलता है और तमाम सारी जो दिक्कतें उन्होंने बताई थी, उसमें कितनी सच्चाई थी। दूसरा जो सवाल है कि क्या 12 सालों का साइड इफेक्ट हुआ है, विपक्ष कमजोर और धीरे धीरे सिंक होकर एक दूसरे के साथ जाना शुरू कर दिए हैं क्या उद्धव ठाकरे या कहीं पूरे देश भर में? तुम्हालाही काहीतरी बातमी मिळाली पाहिजे म्हणून हिंदीत बोलतो। हिंदी देखिए, जहां तक जीएसटी का सवाल है, अब तो जो पहले 5 साल पूरे हुए और 7 साल पूरे हुए तो कंप्लीट हर राज्य का सीएजी के द्वारा अकाउंटिंग हुआ है। और कोई राज्य ऐसा नहीं है कि जिसको वैट रेजिम से कम पैसा मिला है। कोई राज्य ऐसा नहीं है कि जिसका एक पैसा भी केंद्र सरकार के पास बाकी है। सबको पूरा पैसा मिला है और वैट रेजिम से ज्यादा पैसा ये सबको मिला है। तो जो लोग जीएसटी आने के बाद कहते थे कि हमारे ऊपर अन्याय होगा, वो परिस्थिति दिखाई नहीं पड़ती। और सबसे बड़ा उदाहरण महाराष्ट्र है कि जो महाराष्ट्र मैन्युफैक्चरिंग स्टेट होते हुए भी हर महीने देश में हम नंबर 1 है जीएसटी कलेक्शन में, हर महीने। और पिछले महीने का तो आपने रिकॉर्ड देखा होगा, हमारे बाद के 3 राज्य जो है बड़े, उनका एक साथ मिलाकर जितना जीएसटी है उससे ज्यादा हमारा जीएसटी है। तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कोई उसका परिणाम नहीं, उल्टा सारे राज्यों का फायदा जीएसटी के कारण हुआ है। दूसरा, आपने जो कहा कि ये जो विलीनीकरण की बात चल रही है, एक पार्टी दूसरी पार्टी में जाएगी, तो जैसा मैंने कहा कि बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना है, न ये पार्टी कह रही है न वो पार्टी कह रही है, तीसरा ही कह रहा है और उसके ऊपर चर्चाएं चल रही है। मुझे ऐसा लगता है कि ये सारी पार्टियां, इसके नेता ये सीजन्ड है, ये होशियार है। कांग्रेस डूबती नाव है, डूबती नाव में कोई पैर नहीं रखता। इनमें से कोई डूबती नाव में पैर नहीं रखेगा। और जहां तक बीजेपी का सवाल है, अगर ये साथ में आते हैं तो हमारे लिए तो कोई चिंता की बात नहीं है, क्योंकि हमारा जो स्पेस है, पॉलिटिकल स्पेस, वो बढ़ता है। आज इतनी पार्टियां होने के कारण हमारा पॉलिटिकल स्पेस ये कहीं ना कहीं बढ़ने के ऊपर थोड़ी मर्यादा आती है। तो ये अगर कंसोलिडेट करते हैं तो हमारे लिए ज्यादा स्पेस तैयार होता है, इसलिए हमको उसमें चिंता की बात नहीं है। फिर भी मुझे ऐसा लगता है कि डूबती नाव में कोई पाव नहीं रखेगा। सर एक प्रश्न होता, सर एक प्रश्न, सर एक प्रश्न होता विधान परिषद सर there's a major slum demolition drive currently underway in Mumbai. Slums are being demolished without any alternatives being provided to those whose houses are being demolished. What happens to the center's housing for all scheme? This is first question. So second question is, Maharashtra is the most industrialized state in the country today. Foreign investment is down from US 28 billion to US 1 billion in the last 2 years. Should Maharashtra be worried? Will it only be the government investing? पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला त्याच्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक
झोपडपट्टीच्या लोकांना स्वतःचे मालकीचे घरं हे गेल्या 10 वर्षात आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही ती घरं आम्ही देतच राहणार आहोत. पण ही घरं देताना माननीय न्यायालयाने काही अटी आमच्यावर टाकलेल्या आहेत. त्या अटींमध्ये जे लोक पात्र आहेत त्यांना घरं दिली जात आहेत, जे पात्र नाहीत त्यांना रिमूव्ह केलं पाहिजे असा माननीय न्यायालयाचा आदेश आहे. आता हे सायकल जन्मभर तर चालू शकत नाही की लोकांनी अतिक्रमण करायचं, आपण घरं देत राहायचे, अतिक्रमण करायचं. म्हणून न्यायालयाने कट ऑफ डेट टाकलेली आहे. ती मागच्या काळात आपण वाढवलेली आहे. आता त्याच्यानंतरचे जे लोक आहेत त्यांना न्यायालयाच्या आदेशाशिवाय किंवा परवानगीशिवाय आपल्याला घरं देता येत नाहीत. आणि विशेषतः काही ठिकाणी स्पेसिफिकली माननीय उच्च न्यायालयाने टाइम बाउंड पद्धतीनं कारवाई करायला सांगितलेली आहे. त्या पद्धतीनं कारवाई चाललेली आहे. सर एक प्रश्न होता माझा. हा, दुसरा जो प्रश्न आपण विचारला, आज आपण जर बघितलं तर ही गोष्ट खरी आहे की काही प्रमाणात FIIsनी त्या ठिकाणी स्टॉक मार्केटमधनं पैसा काढला. पण हा पैसा जातो कुठे आहे? हा पैसा चाललाय डेटा सेंटरमध्ये. आणि देशामध्ये, भारतामध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर आज सर्वात जास्त डेटा सेंटर इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट्स या भारतामध्ये आलेल्या आहेत. जवळपास आतापर्यंत $40 बिलियन डेटा सेंटरच्या कमिटमेंट्स या वेगवेगळ्या स्टेजवर आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की यातही नंबर 1 महाराष्ट्र आहे. यातल्या जवळपास 55% डेटा सेंटर कमिटमेंट्स या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. त्यातल्या काहींना आता आम्ही जागा दिलेल्या आहेत, काहींना जागा देण्याची प्रक्रिया चालली आहे, काहींचं बांधकाम देखील सुरू झालेलं आहे. त्यामुळे बाहेर निघालेल्या पैशापेक्षा आत येणारा पैसा हा अधिक आहे. सर एक प्रश्न होता. विधान परिषद निवडणुकीमध्ये अमरावतीतले काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ऑनलाईन प्रचार करत आहेत. आपण माहिती तंत्रज्ञानाची प्रगती केली आहे, तर आपण याच्या संदर्भात ही जी प्रगती आहे ऑनलाईन प्रचार, याबाबत आपली प्रतिक्रिया काय? दुसरं म्हणजे महाराष्ट्राचे 3 सिनियर मिनिस्टर्स गेले 8 दिवस कामधाम सोडून नाशिकमध्ये मुक्कामी होते. या संदर्भात आपलं मत काय? तिसरं, शरद पवार साहेबांनी असं म्हटलेलं आहे की पंडित नेहरूंची मोदींशी तुलना अनाठायी आहे. तर आपल्याला काय वाटते, मोदी मोठे आहेत की नेहरू मोठे आहेत? पहिला प्रश्न काय होता? हा, अमरावतीचा. अमरावतीचे उमेदवार हे ऍडमिट असल्याचं मला समजलं. मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना लवकर आरोग्य लाभावं आणि त्यांना ITच्या माध्यमातून नाही तर थेट प्रचार करता यावा. पण आता ITची पण आपण व्यवस्था अशी ठेवलेली आहे की हॉस्पिटलमधने ते सर्वांशी संपर्क करू शकतात आणि प्रचार करू शकतात. फक्त मला असं वाटतं की त्यांनी मतदारांशी संपर्क करायच्या ऐवजी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क केला तर अधिक चांगलं होईल. काँग्रेसच्या नेत्यांना थोडं शांत वाटेल. त्यामुळे माझी आपली छोटीशी न मागितलेला सल्ला त्यांना आहे. दुसरं, तुम्ही नाशिकच्या संदर्भात सांगितलं, तर नाशिकच्या गोकुळामध्ये आता शांतता झालेली आहे. हां, गीत गायन आता संपलेलं आहे. आणि नाशिक आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी भाजप सेना एकमेकाचे उमेदवार हे निवडून आणतील. या ठिकाणी जे काही पवारसाहेब म्हणाले त्या संदर्भात माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की ही जी तुलना होतीये ती नंबर्सची तुलना पहिल्यांदा फक्त केलेली आहे. कोणीही नेहरूजींची आणि मोदीजींची तुलना केलेली नाही. तर मॅटर ऑफ फॅक्ट आहे की जर या देशाच्या पंतप्रधानांनी आत्तापर्यंतचे लॉंगेस्ट सर्व्हिंग जे प्राईम मिनिस्टर आहेत 4398 दिवस ज्यांनी देशावर राज्य केलं, त्यांचा रेकॉर्ड हा जर मोदीजींनी मोडला
आणि त्यापेक्षा जास्त दिवस जर ते पंतप्रधान या पदावर आहेत तर ते बोलणं काय वावग आहे, त्यात चुकीचं काय आहे? तो रेकॉर्ड तुटलाय, नवीन रेकॉर्ड कायम झालाय. आता महाराष्ट्रामध्ये समजा आत्तापर्यंत फक्त वसंतराव नाईक यांनी 5 वर्ष पूर्ण केले होते, बाकी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही. त्यानंतर मी पूर्ण केले. आता कोणी जर म्हटलं की वसंतराव नाईकांनंतर देवेंद्र फडणवीसनी 5 वर्ष पूर्ण केले, तर ही काही त्यांच्याशी तुलना थोडी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या ठिकाणी आहेत, मोदीजी हे आपल्या ठिकाणी आहेत. आज माननीय मोदीजींनी नवभारताची जी निर्मिती केली आहे, ज्या गतीनं जी स्वप्न स्वातंत्र्याच्या वेळी आम्ही बघितली होती आणि स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतरही जी आम्ही पूर्ण करू शकलो नाहीत, ती स्वप्न जर सातत्याने मोदीजी पूर्ण करत असतील तर त्यांची तारीफ केल्यावर किंवा त्यांना शुभेच्छा दिल्यावर कोणाला वाईट वाटायचं कारण नाही, कोणाला राग यायचं कारण नाही. अरे आज दिवस घालवायचा का आपल्याला? अंकुर तके एक शेवट अंकुर जी. मला असं वाटतं की तेलगुत बोलतो, तेलगुत. मला असं देतो, हिंदी भी देतो. मला असं वाटतं की आपल्याकडे अभिव्यक्तीचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला भारताच्या संविधानाने दिलाय, पण त्याचवेळी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये अशा प्रकारची अपेक्षा देखील भारताच्या संविधानाने व्यक्त केली आहे. आणि ज्यावेळी सामाजिक मर्यादा तोडून आपण अभिव्यक्ती करतो त्यावेळी इतरांचं जे स्वातंत्र्य आहे, जे इतरांना डिग्निटीनी राहण्याचं स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यावर आपण अतिक्रमण करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे. स्टँडअप कॉमेडियन्सला तर आहेच. मी स्वतः स्टँडअप कॉमेडी खूप मोठ्या प्रमाणात ऐकतो, मनोरंजनाचं साधन आहे. पण ते होत असताना मर्यादा काय आहेत या देखील आपण पाहिल्या पाहिजेत. समाजातल्या इतर लोकांच्या डिग्निफाईड जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. अभिव्यक्ति का स्वातंत्र्य भारत के संविधान ने सभी को दिया है, लेकिन उसके साथ साथ इसका दुरुपयोग न हो इस प्रकार की व्यवस्था भी उसी संविधान ने तैयार की है. जब कोई अभिव्यक्ति अमर्याद हो जाती है तो समाज के लोगों के डिग्निफाइड जीने का जो अधिकार है उस अधिकार पर वो आक्रमण करती है. और इस प्रकार का आक्रमण ये हमारे संविधान को मंजूर नहीं है. इसलिए मुझे ये लगता है कि स्टैंड अप कॉमेडी सभी को पसंद है, मैं स्वयं भी देखता हूं, उससे मनोरंजन भी होता है. लेकिन मनोरंजन करते करते हम समाज की सीमाओं को और डिग्निटी की सीमाओं को अगर उसका उल्लंघन करेंगे तो ये सही नहीं होगा, ये लोगों के ऊपर अन्याय होगा. इसलिए सभी लोग कम से कम जो डिग्निटी के मिनिमम पैरामीटर्स है उसको ध्यान में रखते हुए स्टैंड अप कॉमेडी करे, ऐसा मुझे लगता है. सर एक अंकुर शेवटचा टाके, प्रश्न शेवट, होता. अंकुर टाके. सर एक शेवटचा प्रश्न तपपूर्ती निमित्त सर विचारायचा आहे. जिसकी शेवटचा लाठी प्रश्न. जिसकी लाठी उसकी भैंस, जिसका माइक उसका प्रश्न. क्या सर तपपूर्ती निमित्त पत्रकार परिषदेमध्ये विचारतोय. गेल्या अरे माईक मिळून तुझा आवाज येत नाही मला. सर गेल्या 75% राज्यांमध्ये तुम्ही सांगितलं की भाजप आणि एनडीए शासन आहे, 80% भूभाग देखील तुम्ही व्यापलेला आहे. आता खरी स्पर्धा दिसते ती मित्रपक्षांमध्ये दिसते. हे आव्हान पुढच्या 3 वर्षांमध्ये कसं तुम्ही पाहताय? कारण शिवसेना राष्ट्रवादी सोबत होणारा आता सुप्त संघर्ष स्पष्टपणे दिसू लागलेला आहे. जरी एनडीए म्हणून तुम्ही एकत्र जाताय, 100% भाजपचा विचार आता होणार आहे का? मी 75% आणि 80% जे बोललो
ते एनडीएचं बोललोय, एनडीए, भाजप नाही. 2029लाही महाराष्ट्रामध्ये महायुतीच निवडणुकीला सामोरी जाईल.